भावे देवाचे तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. त्याचा आवाज जरा कमी करा बोलते मला, आवाज कमी करा साऊंड. बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. श्रीमद जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून भगवंताला शरण जाण्याशिवाय माणसापुढं आता पर्यायच उरलेले नाही सांगतात महाराज. जे काय सांगतात ते बघण्यापूर्वी विश्वविकासित मुद्रा जया सोडी तुझी योग निद्रा तया नमोजी गणेंद्रा श्री गुरुराया. साधकानं कुठल्याही कार्याच्या सुरुवातीला सद्गुरूचं स्मरण करावं. आमचे जे सद्गुरू आबासाहेब म्हणजे तात्यासाहेब बाबासाहेब वास्कर महाराज. वास्कर दोन आहेत पण ती दोन नाहीच हो, त्यांचं येणं जाणं चालू आहे, उठणं बसणं चालू आहे, देवाणघेवाण चालू आहे आणि आपणच म्हणतो तू त्या पाडावरचा मी या पाडावर. सद्गुरूचं स्मरण करणे हे साधकाचं आद्य कर्तव्य. कारण जयाचे केलिया स्मरण हो या सकल विद्याचे अधिकरण. आता तुझे बरोबर आहे, अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे हा एक भाग झाला. दुसरा मुद्दा असा वरी आहे जी एक बोलणे मज सांभाळून घेणे वेडे वाकडे माझे बोलणे क्षमा करणे अपत्या. माझा काय बोलते महाराज एवढा अभ्यास झालेला नाही. मी पेशानं मी इंजिनियर आहे, इलेक्ट्रिकल मेकॅनिकल. 35 वर्ष कारखाना चालवलाय. उगाच आपलं ह्यांच्यासारख्याच ऐकायचं आणि बाजारात पुढे सोडायचं, दुसरं काय करायचं. कारण मी जे जे बोले प्रभू ते तुमचे जी शिकविले आता अवधारी जो पुढे आपण देवा. इथे ऐकायचं ना. विषयास आहे मनोनी शरण जावे सर्व भावे देवासी. देवाला शरण गेलं पाहिजे, देवा पुढं झुकलं पाहिजे, गुडगट टेकलं पाहिजे, कमरत वाकलं पाहिजे, मुंडी खाली केली पाहिजे. आपण ते सगळी जण करतोच की हो. आम्ही काही नास्तिक नाही, आम्ही बी देव मानणारी माणसं आहे. म्हणून सप्त करतोय, भजन करतोय, पंढरपूरला जातोय, शेवटला खीरवर रोपतोय नाही का. ही शरणागती आमची जी शरणागती आहे ही शरणागती तुकोबांना मान्य नाही. आम्ही पण देवाला शरण जातो जमलं आज जाऊन, नाही तर बाहेरल्या बाहेर जाता ओके गुड बाय. डोक्यावर ओझं येणारा माणूस ज्यावेळी देवळाच्या दारात येतो त्यावेळी कसं करते ते एका हातानं बोजा धरते, चप्पल काढते, एका हातानं टाटा ओके गुड बाय गुड बाय. आम्ही देव मानतोय हो, शरण जातो की नाही सांगा. पण तुकोबाराला ही शरणागती मान्य नाही. तुकोबारा काय म्हणतात सर्व भावे देवासी. या अभंगाची मेख ह्या एका शब्दात आहे. या शब्दाभोवती अभंग फिरलाय. सर्व भावनेनं देवाला शरण गेलं पाहिजे. सर्व भावनेनं म्हणजे कसं कायेनं वाचेनं मनानं 3 in 1 तिन्हीचा मिलाप व्हावा लागतोय. आमचं कसं आहे पार्थ 3 चिरकूट सगळा इस्कूटच आहे. म्हणजे माझ्याबद्दल बोलते तुमचं होत असेल, तिघाचा मेळ तुमचा लागत असेल, पण आमचं 3 तिघाला काम बिघाड आहे. मग मी आसारखं झालंय त्याचं बघा. तिन्ही बाजूला आहे. उदाहरणार्थ आम्ही सकाळी देवपूजा करत असते कवा तरी, घरात असल्यावर, घरात नसल्यावर देवपूजा काय करते. देव काढायचं, गंगाळात घालायचं, खळबळायचं. लेका कबशी हवी ती खळबळ. माणसं कबशी खळबळतात, आम्ही देव खळबळतोय. 3:45 उठला, 4ला ड्युटी, 5 मिनिटात चालता करते ते आहे की नाही. हातानं शरीरानं देवाची सेवा चालली, तोंडानं अभंग म्हण,
आला तर म्हणेन. बरं राहू दे, हरिपाठ म्हणलाच का, पण मध्ये मध्ये चुकतोय. तुला कवा येतं, लाकडी गेली पुढं, अजून हरिपाठ येत नाही. बरं राहू दे, रामकृष्ण हरी म्हण नाही म्हणत. हातानं देवाची सेवा चालली आणि तोंडानं शिव्याचा सपाटा चालू असते, तेव्हा ती भाकरीला बसलेली असते ना, तिला माहितीये देवपूजा झाली की टळते कामावर. काय झालं? युती तोडली होय त्यांची. युती तोडली, युती झाली की भांडणं लागतात. फक्त डिस्टर्ब करू नका, म्हणजे मी व्यवस्थित विषय वेळेत संपवतो, 1 मिनिटची ओरजण करत नाही. बरोबर? काय एकीकडं वाच्याबळ तिकडं. आणि मन कुठल्या पांदीला फिरायला लागली मनाला माहित नाही. माणसाच्या शरीराची रचना कशी आहे बघा. जिथं आपलं शरीर असते तिथं सगळे स्पेअर पार्ट बरोबर असतात. हातपाय, कान, नाक, डोळे सगळं असते की. समजा मी जर तुम्हाला म्हणलं घरातनं येताना उजवा हात कपाटात ठेवून आले, पटेल तुम्हाला? तुम्ही म्हणशाला याचं डोसकं फिरले, उजवा हात काढून ठेवायला येत नाही, कुठलाच पार्ट बाजूला करता येत नाही. मग मन हा जर शरीराचा भाग आहे, बोटे मला जी घुमते म्हणून मी आवाज कमी करा म्हणून इको येते त्याचा. इको आला की आपल्याला त्रास होतो. ही बाहेरच्यासाठी नाही, ज्याला ऐकायचं त्याने हित येते. सुईनीकडे बाळतिनीनं जातात, ते सुईनीनं बाळतिनीकडे जायच नसते. बरोबर ना? काही गोष्ट ज्याला घात आहे त्याने हित यायचं. नाही तर लोक घरात बसून ऐकतात तंबाखू खायच. काही हे काय तमाशा आहे का? कला फक्त काय लक्षात घ्या. शरीराचे पार्ट शरीराजवळ असतात. मग मन आहे इंद्रियच आहे का करावं आहे की नाही? ती शरीरापाशी पाहिजे की नाही? तसं नसतंय गावात. जिथं शरीर आहे तिथं मन असत नाही. आपण सगळी कीर्तन लावले, हात पाय कान नाक डोळे घेऊन आले, मन आणले नाही. कुणाला वाटत असेल आता हे जर कवा आवरायचं, तो बसल कोकळत, आम्हाला जेवायला वेळ होते, मन हायच. महिन्याला बोलतो मला मी पंढरपूरला जातो. कशाला जायचं असते पंढरपूरला? पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, 24 तास पाणी आहे, कवा बी अंघोळ करा. दर्शन ऑनलाईन. बरोबर? इथं पास होते दर्शन लगेच. दिंडीतनं फिरायचं, फळावर जायचं, तुमच्यासारखे संत आलेले असतात त्यांना भेटायचं, दर्शन घ्यायचं, मागचं सगळं इथं ठेवून पंढरपूरला जायचं. बरोबर आहे की नाही सांगा? पण आम्ही करतो काय? एसटीतनं खाली पाय ठेवला रे ठेवला, गावातली 4 बरोबर आलेली पिशव्या घेतात आणि चालायला लागतात. आम्ही एसटी पशीच थांबते, खिशातनं मोबाईल करते, तिथंच बटणं दाबते, टण हॅलो जेवलीस काय? तिकडे काय विचारते? जेवलीस काय? ती म्हणते मुडदा घरात असताना कवा विचारत नाही जेवलीस का? घरात असताना विचारते, जेवताना कंबरचा म्हणते, तिथनं विचारते जेवलीस का? उद्या धारेला येतो, गेलास कशाला? जाताना मस न्यायला टेम्पोतनं मस नेला असतात तर तिथं दूध विकून पैसे मिळाले. म्हणजे शरीर पंढरपुरा आणि मन इचलकरंजी. कशाला पावतो देव सांगायचे? महिन्याला काय रोज गेलं तरी पावणार नाही. कायेनं वाचेनं मनानं देवाला शरण जाणं अवघड आहे. मी आधी भावार्थ सांगतो. ते केल्यावर काय होईल? तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा, तो आम्हाला भवसागरातून पलीकडे नेतो. कारण त्यानं वचन दिले, जो मज होय अनन्य शरण. तुम्हाला मी बोलतेला ऐकू येते? माझ्या मला ऐकू यायला लागलाय त्याला, म्हणजे माझ्या मला लक्षात तरी घुमते असं. जो मज होय अनन्य शरण, त्यात तुम्ही म्हणताय ते होई म्हणायला पाहिजे, कारण मला नांदायचं इथं. बरोबर आहे ना? त्याचे निवारिणी जन्म मरण, म्हणून शरणांगता शरण्य बीजे. 3ऱ्या चरणात तुकोबारे सांगतात,
बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जप. तो देव अतिशय दयाळू आहे, त्याची सगळ्यावर कृपा आहे. माझ्यावर कृपा आहे, तुमच्यावर आहे, इथं आल्यात त्यांच्यावर आहे, जी नाही आल्यात त्यांच्यावर बी आहे. कशावरनं? आम्ही चित्त आहे त्यावर. आम्ही अजून जिवंत काय, त्यानं अजून वर्ण फ्यूज काढलेली नाही. एकदा त्यानं वर्ण फ्यूज काढली की नाही, ती खाली 100चं काय 0चं बी लागत नाही. त्यानं आम्हाला जित्त ठेवले. आमच्याकडे एक म्हण आहे, वरच्या देवाची तुटली दोरी. पुढे काय म्हणायचे मनातल्या मनात म्हणा, मोठ्यानं म्हणा. त्यानं आम्हाला जित्त ठेवले की नाही सांगा. 2 वर्षापूर्वी कोरोना आला होता, इकडं आला असेल, तुम्ही भारतातच आहे. कोरोना ही देवानं माणसाला दिलेली शिक्षा आहे, लक्षात ठेवा. काय काय करायला लागलं? साबणानं हात धुवा. आम्ही 8 दिवसात नाही एकदा साबण लावणारी माणसं, रोज हात द्यायची पाय. सोशल डिस्टन्सिंग ठेवा, तू तिकडं मी इकडं. तोंडाला मास्क लावा, तुम्ही लावला असतील. मास्क हा इंग्लिश शब्द आहे, MASK. त्याचं मराठी भाषांतर आहे मुस्क. मुस्क कशाला बांधतात? म्हशीला किंवा बैलाला का बांधतात? ते कशात बी तोंड घालते म्हणून त्याला मुस्क बांधतात. देवानं विचार केला, ही जात आता विस्कटली, ही आता माणसाचं राहिलेलं नाही, याच्या तोंडाला मुस्क बांधूया. कारण हे कशात बी तोंड घालते, सोसायटीत घालते, डेअरीत घालते, काय काय सप्त्यात बी तोंड घालतात. मोकळच करून टाकायचं, सप्तात घेऊन टाकायचा, असे बी करतात. तिकडे इकडे काय नसेल पण आमच्याकडे आहे तसं बोलायचं. म्हणून देवानं आमच्या तोंडाला मुस्क लावलं. त्या मुस्क्यामुळे गोयटे महाराज माझा असा प्रॉब्लेम झाला. 2 वर्षात मी साधी पप्पी घेऊ शकलो नाही नातवाची. काय चुकलं ना, कारण नातवाच्या तोंडाला मी मुस्क, माझ्या बी तोंडाला मुस्क केलं की मुस्क्याला मुस्क. तुम्हाला सुद्धा ती अडचण 2 वर्ष आलेली असत. तुम्हाला नाही कळणार, या वारदात कळून सगळे बोलाय का. एवढ्या तडाक्यात सुद्धा देवानं आम्हाला जिवंत ठेवलंय. वडगाव मध्ये माझी सख्खी बहीण होती. बहीण शुक्रवारी वारली आणि आमचे दाजी रविवारी वारले. दोघांची प्रेत सुद्धा आम्हाला बघायला मिळाली नाहीत, येऊनच दिलं नाही. चल येऊ नको तिकडे अजिबात. पण त्या तडाक्यातनं त्यानं आम्हाला जिवंत ठेवलंय. म्हणून हे करायचंय. भजन पूजन पारायण कशासाठी करायचं? त्याचे उपकार आहेत. आम्हाला घरात खायला मिळत नाही म्हणून आम्ही इकडे ते असं नाही, लक्षात घ्या. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. महाराज म्हणतात मला याचा अनुभव आलाय. अनुभवानं एखादी गोष्ट सांगितली तर माणसाला पडते. म्हणून म्हणून शरण जावे सर्व भावे देवाची. थोडक्यात देवापुढं झुकलं पाहिजे. कळते ना मी काय बोलायला लागलो ते. पण एखाद्या पुढं झुकायचं म्हणजे तुझं बरोबर माझं चुकलं रे बाबा असं म्हणणं. तुझं बरोबर आहे, मीच चुकलो बघ, माफ कर. एखाद्या पुढे झुकणं हा गुणधर्म माणसाच्या रक्तात नाही. जगामध्ये देवानं माणूस नावाची जी जात निर्माण केली त्याच्यात की ताट जात दुसरी नाही. त्याचा जर युगो दुखवला गेला स्वाभिमान तर ही जात दुसऱ्याचा जीव घ्यायला मागं पुढे बघत नाही. आणि घ्यायला नाही जमलं स्वतःचा द्यायला बी भीत नाही. ते म्हणते मोडेन पण वाकणार नाही. कटेंगे लेकिन झुकेंगे नाही असं बी करते. झुकेगा नाही साला असं बी करते. हे गात्यातलं नव्हे. मला आमच्या नातवानं सांगितलं.
आम्हाला तरी पिक्चर बघाय केव्हा मिळते सांगा. ही जात नाही जात आहे, त्याला वाकणं झुकणं माहिती नाही. त्याच्या ताटपणामुळं जगामध्ये महायुद्ध झाली. मला कौरव पांडवांचं युद्ध काय झालं की दुर्योधन म्हणला, तुला सुईच्या टोकावर मावल एवढी जमीन देणार नाही. जमीन कुणाची, ह्याच्या बापाची का ह्याच्या बापाची? देवानं जमीन दिली. त्यांची भांडणं लागली. 18 दिवस युद्ध झालं. इराकचं अमेरिकेचं युद्ध, युक्रेनचं रशियाचं युद्ध. कशासाठी? पेट्रोलच्या विहिरी तुझ्या कामाच्या. पेट्रोल देवानं दिले. कृष्णा पाणी तंटा, गोदावरी पाणी तंटा. चाललंय की नाही सांगा? कृष्णा नदी कुणाची? पृथ्वीराज चव्हाणची का जयंत पाटलाची, तारारामाची? कृष्णा नदी देवानं दिली हीच मानतात. आणि मग ते आडवित्यात आणि सांगली बुडवित्यात. यंदा उंची वाढल्या, इचलकरंजीत बी पाणी येणार आहे असं म्हणतात सगळे. मला माहित नाही, आमच्याकडे या राहायला त्यावेळी. म्हणजे माणूस साध्या साध्या गोष्टीत सुद्धा माघार घेत नाही. मला पटवाला मुद्दा माणूसात ताट आहे. मग तुकोबारांनी आम्हाला काय सांगितलं? मनोनी शरण जावे. त्याचं कारण आहे, तुकोबारांनी नुसतं आम्हाला सांगितलेलं नाही, तर त्यांनी देवाला प्रश्न केलाय. तुझं विना कोणा, तुझा विना कोणा, तुझा विना कोणा, तुझा विना कोणा. त्रिकाल वाजून त्रिकाल. तुझा विना कोणा, तुझा विना. बरोबर तुझा विना कोणा, 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 तुझा विना कोणा. शरण जाऊ नारायण, 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 शरण जाऊ नारायण. ऐकान त्याचे मी कोणी, ऐकान त्याचे मी कोणी, ऐकान त्याचे मी कोणी, ऐकान त्याचे मी कोणी. शरण जाऊ I
चरण मी सिंगल घेतो. हो टायमिंग कवर व्हायला पाहिजे ना. चपात्या गार झाल्यावर खायचं काय मला नाही. तुझं विण कोण शरण जाऊ नारायणा, याचा अर्थ असा आहे, तुकोबारायना जगाचा अभ्यास होता मला. त्यांना माहिती होतं ही जात कोणापुढे झुकणार नाही. पण दुसरी एक गोष्ट माहिती होती, कितीही माणूस ताट असू दे, मान वर करून चालणारा असू दे, त्याला मरायच्या आधी कुणा ना कुणापुढं मुंडी खाली करायला लागलेली असतीच. ही काळ्या दगडावरची पांढरी आहे, तो मरू दे किती बी, जो पट्ट्या कुणापुढे झुकलेला नाही, पण त्याच्या मनाला माहिती असते की कुणापुढे झुकलंय ते. दुसरी बाजू मी मांडालो. उदाहरण द्यायचं झालं, एखादा गरीब माणूस आहे, त्याच्या पोरीचं लग्न ठरते, जवळ पैसे नाही, शेठजीकडे जाते. शेठजी तुमच्या पाया पडते 10,000 रुपये द्या, पुढच्या वर्षी तुमच्या दुकानात फुकट काम करतो. गरीब माणूस श्रीमंता पडू शकते. एखाद्याच्या पोटात दुखायला लागला, त्याला मी दवाखान्यात नेलं. डॉक्टर तो पाय धरते बघा ते, डॉक्टर साहेब लय दुखतंय, गोळ्या द्या, इंजेक्शन द्या. पण एवढं दुखत्याला थांबवा. आधी माणूस डॉक्टरला शरण जातो. एखादा गुन्हेगार आहे, तो वकिलाचा पाय धरते. वकील साहेब एवढी फाशी वाचवा, जन्मटिपू दे, बाहेर आलं ह्याला धावतो हिसका, याने वर म्हणते. फाशी वाचवा, जन्मटिप झाली चालते. गुन्हेगार माणूस वकील पुढे होते. तुम्ही म्हणणार या 3 कलमापैकी एकही कलम आम्हाला लागू पडत नाही, आम्ही कोणापुढे झुकलेलं नाही. कारण आम्ही काही गरीब नाही, खाऊन पिऊन सुखी आहे, कुणापुढे 5 पैशाला हात पसरलेला नाही. दुसरं, आम्ही कधी आजारीच पडणार नाही, कारण आमच्या नदीत वरनं ऊसाची मळी वाहून येते, ती पाणी आम्हाला पचते, आमच्या गावात दवाखान्यात नाही. तिसरं, आम्ही काही गुन्हाच केलेला नाही, आणि केला असला तर गावलेलो नाही. गावला तर वकिलो नाही, गावल्या कशाला वकील नाही, गावलेलोच नाही. तिन्ही मुद्द्यात आपण चुकलो तरी सुद्धा झुकण्याशिवाय बोटे महाराज पर्याय नाही. लक्षात ठेवा, झुकाव हे लागतच. वक्त्यानं कधी दुसऱ्याबद्दल बोलायचं नसते. मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो. मी पण असं ताट होतो, रस्त्यानं मान वर करून चालायचं. झाली त्याला 50-55 वर्ष. पण एक दिवसाची घटना घडली. आमच्या दारात मंडप घातला, पन्हाळ्यासनं भरार आलं. भटजीनं तांदूळ टाकल्याबरोबर ते मधलं उपरनं बाजूला गेलं. तुम्ही तुमचं आठवा, म्हणजे मी काय बोलतोय ते कळलं. तुमचं काय झालेलं नाही, त्यामुळे तुम्ही दुसऱ्याचं आठवा, बरोबर का? तुम्हाला कुचकं बोललेलं बी कळतंय. मग उपरनं बाजूला गेल्याबरोबर पुढे आमची बायको होती. ती जरा गिड्डी होती माझ्यापेक्षा. पहिल्यांदा बायको नवऱ्याला हात घालती. इकडे अशीच पद्धत आहे ना, लेडीज फर्स्ट, तेव्हापासून चालू आहे. पहिल्यांदा हात घालती बायको. हात घालायला तिनं हात वर केला मला. एरवी गावात कुणापुढे आम्ही मुंडी खाली केली नव्हती, तिच्या पुढे झुकलो. जय जगदंबे जगदंबे, देह तुला अर्पिला, तुझ्या फुलवरा बांधला. आणि तुम्हाला अंदर की बात सांगतो, त्या दिवशी जी मुंडी खाली झाली अजून वर नाही. अजून आमच्या बायकोला मरून 22 वर्ष झाल्या, पण मी अजून मान वर करून बोलत नाही. का? वरनं काहीतरी फेकल काय काय ताप आहे मुंडी वर करून बोलायचं ऐका. डोळं कुणाला लावतोस? आणि ते म्हातारे आहेत बघ, त्यांच्या पुढं डोळं ओठून बोलायचं. या वाघिणी पुढं डोळं खाली करून बोलायचं. वाघ असो अथवा डहाण्या वाघ असो,
खोटं नाही, खरंय. त्याचं मांजरात रूपांतर करण्याची ताकद भगवंताने या बैला दिलेली आहे. मी मंत्र सांगत नाही, माझ्याकडे पुरावा आहे. नाथरायांचं प्रमाण आहे. कांता आणि सोने वस्त्रे आभरणे रत्ने मायेने रचली पडणे पत्नाकारणे जनाच्या स्त्री आणि धन. त्यापैकी धन हा विषय या अभंगात बसत नाही म्हणून डिलीट करतो. बरोबर. या बैला एवढी जबरदस्त ताकद दिलेली आहे. भले भले झुकले. जगामध्ये जे महाअनर्थ झाले त्याच्या मुळाशी स्त्री आहे. रामायण कोणामुळे घडलं? रामायण दशरथामुळे घडले, रावणामुळे घडले. रामायण घडलं सीतामाईमुळे, बरोबर ना. महाभारत घडलं दुर्पाकामुळं. दुर्पा म्हणजे द्रौपदीला आमच्याकडे दुर्पा म्हणतात, बरोबर. द्रौपदीमुळे महाभारत घडले. भल्या भल्याला कामाला लावायची ताकद देवाने ह्या बैला दिली. मंगळसूत्र हा शब्द तुम्हाला माहिती आहे? मंगळसूत्र, मंगळसूत्र म्हणजे काय? लग्न झाल्याबरोबर नवरा त्या नवरीच्या गळ्यात जो दागिना घालतो त्याला मंगळसूत्र म्हणतात. त्याचा शास्त्रीय अर्थ काय असेल ते असतो, पण भोटे महाराज मला कळलेला अर्थ सांगतो. ज्या क्षणाला तो तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो त्या क्षणापासून मरेपर्यंत मंगळ त्याच्या मग लागते आणि सूत्र बायकोच्या हातात जातात. सूत्र म्हणजे काय? घोड्याचा लगाम. नुसतं आईनं आम्हाला हाक मारली, आम्ही कधी ओ देतो हे ठेवले गपस्ती टाकोकाला लागले. बायकोनं हाक मारली की नाही काय का? आमच्या इकडे एक म्हण आहे, गावाला भारी. पुढे काय असेल ते मला तुम्ही लक्षात घ्या. तुझा दाब तिथं गावात, इथं या बये पुढे काही चालत नाही. हिच्या पुढे झुकायला लागते. काय झालं? असा एक घरातला एक हॉल होता. त्या हॉलमध्ये गल्लीतली 25-30 मित्रमंडळी गप्पा मारत बसलेलो, चहा पाणी पीत. त्या घरातला जो मालक होता तो उंबऱ्याजवळ बसला होता. त्याची बायको किचन कट्ट्यातनं त्या दारापाशी आली आणि तिनं नुसतं बोलली नाही. असं केल्यावर ते उठलं आणि माणसं तुलवत तिच्यापाशी गेलं आणि म्हटलं काय काय? ती म्हणली काय नाही, काय नाही. असं विचार केली. ती म्हणली ह्या बोटात किती ताकद आहे तपासलं. म्हटलं तू हुमऱ्यावर बस नाही तर एसटी स्टँडवर बस. लगेच येते लक्षात. नाथरायांचं प्रमाण आहे, जे नवमाचो आहे उदरात सदा सोशी नरकमुत ते माते हुनी स्त्री अब्द झाली जगात श्रीकामी. पडते ना मुद्दा माझा? शरण जायला लागते हे सांगावं. तसा जर आपण विचार केला, पुरुष हा लग्नाच्या आधी वागत असते असं पण सांगा. लग्नानंतर काय शीड असतोय? लग्नानंतर वागत असते. तो लग्नाच्या आधी बी वाघ आहे आणि लग्नानंतर बघ वाघ आहे. दोन वाघात फरक आहे. लग्नानंतर त्या वाघावर दुर्गा बसलेली असते. दुर्गा माहिती आहे का? दुर्गा त्या वाघावर बसलेली असते, त्याला हात देत नाहीतर त्रिशूळ भोसकला त्याला. बरोबर. म्हणजे शरण जाणं हे अनिवार्य आहे. या मुद्द्यावर मी तुम्ही आम्ही या बये पुढे शरण गेलो जातोय याचं आश्चर्य मानू नका. पण प्रभू रामराय देवाचा अवतार होता की त्याच्या दारात उभं राहून मी बोलतोय, माझ्याकडे पुरावा आहे. त्यांनी सुद्धा या बये पुढं गुडघे टेकलेत असं रेकॉर्ड सांगते. तुम्ही रामायण वाचणारी माणसं आहे, मला सांगा काम सांगणारा माणूस वरचा असतो का काम ऐकणारा माणूस वरचा असतो? साहेब शिपायाला सांगतो
का शिपाई म्हणतो ओ साहेब थोडं फडकं मारून बसा बरं का. तो म्हणून झालं का घालला म्हणत नाही. सांगणारा वरचा, ऐकणारा त्याच्या अंडर, ऐकणारा त्याला त्याच्या पुढे झुकलाय. ही हेडलाईन लक्षात ठेवा. घटना अशी घडली 14 वर्षाचा वनवास, 13.5 वर्ष पूर्ण झाली. 6 महिन्याने ही तिघं अयोध्येला जाणार होती. पण ह्या बैला काय अवधसा सतुयो ती म्हणली धनी उठा, घ्या तुमचा धनुष्यबाण आणि ते सोन्याचा हरिण हातकणंगले मार्गे सांगली रोडला लागायच्या आधी ठार मारा. हायवेला लागल्यावर मारता येत नाही ना. त्याच्या कातडीची चोळी मला शिवायची. म्हणले का नाही सीतामाई का कुठं आहे. बायको म्हणली हो पण नवरा म्हणणारे तर रामानं जरा तरी विचार केला का. जगात सोन्याचा हरिणच नाही आणि हिला कुठला दिसला, हिला कुठला दिसला, हिला भात झाला असत. रामरायांनी जर तिला एक थोबाडीत दिली असते की नाही का कुठला चोरी मागतीस. 6 महिने कड काढ, तुला अयोध्येला गेल्यावर डंपर भरून चोळे आणून देतो असं म्हटलं का ते. आपण बायकोला म्हणत नाही जरा कड काढ एवढा पगार झाला की जे तुझं म्हणते की नाही. आता आता काय मागू नकोस, जरा कड काढ पगार झाला की तो देतो. तसं रामराय म्हणतेच रे. किंवा त्याने असाही विचार केला रे, समजा हरिण मारला तर त्याच्या कातड्याची चोळी शिवायला जंगलात टेलरचं दुकान नाही हे रामाला माहित नव्हतं. शिवणार होतं कुठं ती. पण सगळं उलट झालं. बायकोनं आज्ञा केली आणि नवरा म्हणणारे रामला हरणाच्या मागे लागले. रावण सीतेला पळवून मोकळा झाला. आपल्या बायकोनं सांगितलेलं काम रामरायांनी जर ऐकलं नसतं तर रावण काय घेऊन बसलाय, त्याचा बाळ जरी आला असता तरी सीतेचा बाळ बका झाला असता. हा मुद्दा पटला तुम्हाला. म्हणजे मला पुढची शंका सांगता येईल. रामासारखा राम, त्यानं ते बायकोनं सांगितलेलं काम ऐकलं. मग आम्ही भांडी घातली म्हणून काय झालं त्यात नाही का. कारण आम्हाला काय धनुष्यबाण घेऊन हरणाला माझ्या बायको सांगत ते रावणाला उचललं नाही. धनुष्यबाण ठाकरेला उचललं, शिंदेला नाही उचलायचं लक्षात ठेवा. म्हणजे हे काही राजकारण नाही, उग गंमत म्हणून सांगितलं. सगळी चोर असतात ते लक्षात घ्या. रावणाला उचललं नाही, आम्हाला भांडी घासायला सांगा आणि आम्ही घासू. तुमचा गैरसमज होईल. मगाशी मी तुम्हाला सांगितलं मी इंजिनियर म्हणून 35 वर्ष काम केले. इंजिनियर असून भांडी घासत होता वाटतं. आता तुमचा गैरसमज होईल. पण 27 वर्ष आमची बायको जिद्दी होती. मी एकदाही भांडी घासलेली नाही, फक्त धुवून घेत होतो. कारण आपली ग्रेड काय, आपला पगार केवढा, आपलं स्टेटस काय. भांडी घासणं बरं दिसते का. ती घासून द्यायची, मी धुवून फळीवर लावायची. तुम्हाला हसा येते पण तुमचं बी तसंच आहे लक्षात ठेवा. ती बया कुणाला सोडत नाही लक्षात येते का. तुमचं बी तसंच आहे पण तुम्ही अब्रूदार माणसं आहे. आमच्यात तसं काय सुद्धा नाही. आम्ही डोळ्यानं बघतोय, पाटच उडते, झाडून काढते, पाईप जोडते, गॅस ठेवते, पाणी तापवते. होय ग उडतीस, थांबा थांबतो माझी काय थांबतो. म्हणजे ह्या बहिणीनं कुणालाही सोडलेलं नाही. शरणागती अनिवार्य आहे मला लक्षात. नुसती शरणागती नाही, ती आमच्या मागच राहिली. काय झालं, एका ताईचं तिच्या दारात लग्न झालं. त्या लग्न मुलीचं म्हणजे कसं असते तुम्हाला माहिती आहे की हो, गंभीर प्रसंग असते. तुम्हाला कळलं नाही, तुम्हाला पोरगीच नाही, बरोबर आहे का. सगळी रडत असतात ताई नांदायला चालल्या. त्या ताईचा एक बारका भाऊ होता. त्यानं आपल्या वडिलाला विचारलं, म्हणलं पप्पा आज आपल्या ताईचं लगीन झाले, ताई रडायला लागली, आई रडायला लागली, दादा रडायला लागलाय, तुम्ही रडायला लागलाय आणि दाजी कसं काय हसायला लागल्यात. तो दाजी म्हणजे कोण माहिती आहे ना. दाजी टेम्पो पशी असं करत हसायला लागला. पप्पा म्हणला बाळ आजच्या दिवस आपण रडायचंय,
ओनली वन डे. उद्यापासून मरुस्तुतीवर रडणारच आहे. त्याचं हसणं पान जाते लयाला. तुमचा बी अनुभव तो आहे लक्षात. म्हणजे शरणागती अनिवार्य म्हणून बरं. शरण जाण्याशिवाय पर्याय नाही. महाराजांचं प्रमाण हे घुमते का असं? नाही ते का भाड्याच आहे. भाड्याचं म्हणजे भाडं देऊन आणलंय का? मर्दाच आहे. ऐसियाची शरण मी उंच चाल काय काढत नाही. उंच म्हणलं की घोटाळते. लक्षात बरोबर ना. हे माझं रोज चाललंय. आज तारीख 16 आहे. 1 तारखेपासून जे 18वं कीर्तन आहे. आज सकाळी रुकडीत कीर्तन करून आले. रात्री रुकडीत झाले. रोज चाललंय. रोज प्रवास, वेगळं खाणं, वेगळं पाणी. त्यामुळं घशावर झालाय परिणाम. डोसक्यावर झालेला नाही. लक्षात. कारण जो माणूस ह्या लाईनला आहे, भजन पूजन कीर्तन पारायण, त्याच्या डोसक्यावर कधीच परिणाम होत नाही. वा. त्याच्यामुळं दुसऱ्याच्या होईल पण त्याच्या होईल नाही. टणटणीत असते. खरंच खोटं नाही तुम्हाला. मगाशी पार्थच नव्हतं वाजूचे बरं ते, पण जरा स्पीड मध्ये फरक पडते. लगीन जरा येईल लेवल. हे कसं आहे, ही संप्रदायाची ताकद आहे. लक्षात ठेवा. कशी माझी काय अवस्था असते. माझं आता 78 वय रनिंग आहे, पण रोज कार्यक्रम चालले. आता तर मजरातला शुक्रवारी जायचं आहे. 4 दिवस तिथं थांबायचंय. असो, विषयांतर करायला नको. देवाला शरण गेलं पाहिजे. मग आम्ही म्हटलं जातो देवाला शरण. देव कुठं आहे तेवढं दाखवा बघू. देव कुणी बघितलाय? कुणाला देव दिसलेला नाही. अगदी गुरुवाला सुद्धा, गुरु म्हणजे देवाची पूजा करणारा, इथला सोडून तू मला मारेल. बरोबर आहे का? कारण गुरुवाचं लक्ष निवदावर असते, देवावर असते. पंढरपुरामध्ये बडवे होते. सुप्रीम कोर्टाला हाकललं तशी. ती देवापाशी कशी बसत होती? देवाकडे तिची पाठ असायची आणि लक्ष वारकऱ्याच्या खिशाकडे. त्याच्याकडे 100 आहे, शिस्तीत घ्या. त्याच्याकडे दाखला दाखला पाठीवर देव आणि याचं लक्ष. जगात कुणीच देव बघितलेलं नाही.
कीर्तनकाराला सुद्धा देव दिसलेला नाही म्हणून ते रोज एका गावाला जाते. इथं दिसतंय का ते कुणीच देव बघ. मग जो देव दिसत नाही त्याला शरण कसं जायचं प्रश्न लक्षात कंटाळा नाही आलेला त्याचं उत्तर दे. माणूस ज्यावेळी दुसऱ्या पुढे शरणागती पत्करतो किंवा आपलं सर्वस्व दुसऱ्यावर न्योछावर करतो, न्योछावर म्हणजे उधळतो, त्यावेळी त्यानं त्याला बघितलं पाहिजे असा नियम नाही. बिन बघता सुद्धा माणूस दुसऱ्या पुढे शरणागती पत्करतो. ही झाली हेडलाईन. उदाहरणार्थ एसटी मध्ये मागच्या दारानं ज्या क्षणाला आम्ही पायरीवर पाय ठेवतो त्या क्षणाला आम्ही आमचं तन मन धन पंच प्राण एका माणसाच्या ताब्यात देतोय. कुणाच्या? इकडली जागे आहेत, इकडली झोपत आहे. त्या ड्रायव्हरला तुम्ही बघितलेलं असते नाही. किती बी डोळं फाडून बघितलं तर जाळीतनं ते जर टक्कल दिसतंय, चेहरा दिसत नाही. ते गोर आहे का काळा आहे तर नाही दिसतंय का? कंडक्टर दिसतोय. आणि कंडक्टर लक्षात जातोय बोलते महाराज का सुट्ट पैसे परत देत नाही म्हणून. यात कोण नाही ना कंडक्टर. मग अशी वडगावात बसलो, म्हणलं कुठे जाणार आहेस? म्हणलं इचलकरंजी हात दे, 25 रुपये काढ म्हणला. माझ्याकडे 50ची नोट. उतारला देतो म्हणला. बोटे मानाच्या घरात आलं, माझ्या लक्षात आलं ते याकडे पैसे राहिलं. म्हणून पोरीला जर कंडक्टरचं स्थळ आलं, डोळं झाकून पोरगी द्या का एका वर्षात ते नवी एसटीच घेते. आता सुट्ट्यामुळे तर लई चान्स आहे. ड्रायव्हरला काय मिळते? तंबाखू चुकलं एवढंच त्याला मिळते. त्या ड्रायव्हरला आम्ही बघितलेलं नसते. मग कुणी सांगितलं तुम्हाला त्याच्या ताब्यात जीव द्यायला? बरं माझ्यासारखा म्हणला तुम्ही त्याला शरण जावा, पण आपण तिची चौकशी केल्याशिवाय गाडीत पाय ठेवणार नाही. मग रात्री मुक्कामाची गाडी कॉलेजची पोरं चढायला लागलेली. या बाजूनं ड्रायव्हर साईडला गेलो, मान वर करून विचारलं लायसन आहे? लायसन आहे म्हणून डोळ वाटत. म्हणलं ह्याच्या आधी गाडी कुठं घातलेली नाहीस ना म्हणून बसायचं आहे मला. त्यानं आणि डोळ होता. मग म्हणलं वडगाव पातूर व्यवस्थित नेशील का नरज्याच्या त्या खिंडीत खाली घालशील बाबा? त्यानं लिव्हरवरचा पाय काढून डोक्यावर मारला. हे मूर्ख म्हणला माझ्या गाडीत पाय ठेवू नको, वडापणे म्हणजे उद्या पेपरात तुझा फोटो फुकट छापून येते. बरं आहे का? ड्रायव्हरची चौकशी केलेली ड्रायव्हरला कधीही आवडत नाही. त्याच्यावर भरोसा ठेवायचा असते. मग तो तर जगाचा ड्रायव्हर आहे की त्याला बघायची गरज नाही. तुका म्हणे घालू तयावरी भार, तुका म्हणे घालू तयावरी भार, तुका म्हणे तयावरी भार, तुका म्हणे घालू तयावरी भार, म्हणे घालू तयावरी भार, तुका म्हणे घालू तयावरी भार, माझे घालू तयावरी भार, तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हात उतारे देव पायी, 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 ये आनंदे कैसे तेरा रे, ये आनंदे कैसे तेरा रे, ये आनंदे कैसे तेरा रे,
ठेविले आनंदे तैसे फिरावे 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 तुका म्हणे घालू तयावरी भार. जरा मी विषयांतर करून एक मुद्दा तुमच्या कानावर घालतो. कसं आहे आता हे बारक केवढं आहे बघा, ह्याला चड्डी घाला येत नसेल अजून, येते काय नाही येत नाही, टाळ्यावर येते. ही पिढी आता आली पाहिजे मला. पण तरुणी पोरं इकडे येत नाहीत. त्याला कारण आमच्यासारखी किडकी असतात काय. एखादं पोरग जीन्सची पॅन्ट टी शर्ट घालून ताळ घेऊन उभा राहिलं, आम्ही त्याला समाजात म्हणतोय ते टाळ ठेवते आणि तू जितायस तर इकडे येणार नाही. कुठे नाही. ही पिढी फार पुढे गेलेली आहे. ग्लोबलायझेशनचं युग आहे, कॉम्प्युटरचं. तुमच्या घरात एवढं नातू नात असेल तर त्यांचं निरीक्षण करा. ही पिढी फार पुढे गेली आहे. वक्त्यानं कधी दुसऱ्याबद्दल बोलायचं नाही म्हणत. मी स्वतः इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इंजिनियर आहे. 35 वर्ष कारखाना चालवलाय, पण अजून मला मोबाईल चालवायला येत नाही. कुणाला बोलू नका. पण मला 2 नातू आहेत. एक बारक नातू आहे, त्याला मोबाईल दिला की ते कसं लॉक केलेलं काढते, युट्यूब मध्ये जाते, गुगल मध्ये जाते, करते आणि मला म्हणते तुम्हाला काही अक्कल नाही. आणि करायची या पिढीचा वापर करून घ्यायला पाहिजे. गोड बोललं तरी पोरं इकडला डोंगर तिकडं उठते. आपल्याला काय येते सांगा की. बसलं की उठा येत नाही, उठलं की पण खायला तेवढं येते. भरपूर वाढा आणि वाढा आणि वाढा. गोड बोललं पाहिजे. त्याला सांगायचं पॅन्ट घातलीस ना, पुढच्या वर्षी इजार घालून ये. ते लगेच गावातनं इजार शर्ट आणते, पुढच्या वर्षी विजार घालून येते. पुढच्या वर्षी म्हणायचं विजार घातलास काय, धोतर निसणे, फक्त बिन काय घालता कवा येऊ नको, एवढं म्हणलं की हा लागते की. म्हणून हा संप्रदाय ह्या पिढीवर चालला. माझा मुद्दा असा आहे, ज्यावेळी आपण देवाला शरण जातो त्यावेळी त्याला बघायची गरज नाही. हा मुद्दा मी सांगायला लागलोय. त्याला सपोर्टिंग आणखी एक मुद्दा सांगतो. पूर्वीच्या काळात जी लग्न होत होती ती लग्नाची पद्धत आठवतो. आता शॉर्टकट आहे, यादी पे शादी. सकाळी यादी, दुपारी शादी, संध्याकाळी घरचं स्पॉट. एवढं शाद झालंय. पुरी कमी आहेत ना, पुरी कमी आहेत. तू नाही तर दुसरा, येऊ नाही तर तिसरा. पुरी कमी आहेत. आपण त्यातनं सुटलो की लय बरं झालं. वरांची लग्न जमणं झाली. पण पूर्वीची पद्धत आठव. वक्त्यानं दुसऱ्याबद्दल बोलायचं नाही, हे मी 2 वेळा सांगितले. मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो. त्यावेळी मी कारखान्यामध्ये सर्व्हिस करायचा. ड्युटी संपवून मोटरसायकलनं घरी गेलो गावाकडे. वडिलांनी मला हाक मारली, इकडे. वडिलांनी हाक मारली की नाही, आम्ही तर थर कापत होतो मारून राहिला. वडिलांनी हाक मारली की, लहानपणी वडिलांनी हाक मारल्यावर आम्ही थरथर कापत होतो. आता पोरग्यानं हाक मारली की थरथर कापतोय का, पैसे बिशे मागतोय का कुणाला. वडिलांनी मला हाक मारली, इकडे. आज तारीख आहे 17 फेब्रुवारी 1975. माणूस एक वेळ आपली जन्मतारीख विसरल, बर्थडे, पण त्या बयेचा गुलाम ज्या तारखेला होतोय ती अॅनिव्हर्सरी ते कवा विसरत नाही. विसरून बघ डबा बंद, बरोबर आहे का. अॅनिव्हर्सरी मरोच तर विसरत नाही. आज 17 फेब्रुवारी तारीख आहे. 27 फेब्रुवारी तुझ्या लग्नाचा मुहूर्त फायनल केलाय. मी उडीच माझी 10 दिवसांनी आपलं लगीन. पहिलं आधी मुहूर्त काढायचे आणि मग पूर्वी बघायला जात होते. करायला लक्षात घ्या. 10 दिवसांनी आपलं लगीन. आमच्या घरात सगळी जमली होती. थोरली अक्का, थोरले दाजी, धाकटी अक्का, धाकटे दाजी, मामा, मामी. रात्री जेवताना त्यांचा विषय चालला होता, किती वाजता निघूया.
पन्हाळ्याला किती वाजता जाऊया, पाहुण्याला काय काय म्हणूया. मी कोपऱ्यात खुर्द बसून ऐकत होतो सगळं. मला कळत होतं यांचा विषय काय चाललाय, पण मी एक शब्द सुद्धा काढला नाही. का? कॅन्सल केलं तर नाही का, म्हणून एक शब्द काढला नाही. सकाळी जीप मध्ये सगळी बसली, मला राहावं ना. त्यावेळी टीव्ही नव्हता, रेडिओ नव्हता, मोबाईल नव्हता, सगळी पन्हाळ्याला जाणार. मी एकटा घरात काय करायचा, घाबरा घुबरा झालो. कसा तरी जीप पशी गेलो आणि म्हटलं, अण्णा, अण्णा म्हणजे आमच्या वडिलांनी अण्णा, अण्णा काय, अण्णा एकदम ओरडले, पुढे कशाला बोलते. मी म्हटलं मी पण येऊ पन्हाळ्याला पोरगी बघायला. अण्णाने डोळवले, मूर्खा, तुला काय शेंगा बोलली का? जास्त आगावपणा केला तर 4 वर्ष पुढे ढकली, कुत्र्यासारखं का बसलो, काही बोललो नाही. दिसली नाही, बिन बघता लग्न ठरलं. लगीन आमच्या झालं, टेम्पोतनं वराड आलं, चेहरा दिसल, माडीव जाऊन उभा राहिलं. सगळी उतरली, ती बी उतरली, पण चेहरा दिसला नाही. का? तिनं उपरनं पांघरलं होतं तोंडावर. पहिलं उपरनं पांघरायची पद्धत, आता ओढणीनं नाक पुसा येत नाही आणि पांघरणं गावाते नाही का. चेहरा दिसला नाही. आता म्हणलं हार घालताना चेहरा दिसत की नाही, हार घालताना आपल्या समोरच असणार ना. पण तिनं हार खाली मुंडी करून घातला. महिन्याभरानं ओळख झाल्यावर म्हणलं, पहिल्या दिवशी तुझा चेहरा बघायला किती तडपडलो, तो परेशान आहे का आरतीसाठी तडपडला तसं. पण तू हार सुद्धा खाली मुंडी करून का घातलीस? ती म्हणले, अहो मम्मीनं मला ताकीद केली, आजचा दिवस तू मुंडी खाली करायची, ओनली 1 डे. उद्यापासून त्याला वाकवायचं आणि तू ताट राहायचं. म्हणजे न बघता सुद्धा जो व्हायचा तो प्रपंच झाला ना. जगामध्ये देव नावाची जी चीज आहे, इट इज व्हेरी इझी, सोपा आहे इथे, खुलायचं येड आहे. लक्षात घ्या, त्याला जरा माया लावली ना लगेच विचळते, लगेच विरघळते, लगेच पागायते. लक्षात. मला सांगा, प्रल्हादानं देवाला किती हाका मारल्या? हाके सरशी उडी घालून या तंब फोडी. पहिल्या रिंगला त्यानं मोबाईल उचललाय, दुसरी रिंग होऊन दिलेलं नाही. द्रौपदीने किती हाका मारल्या? यावेळी दुःशासनानं तिच्या निरीला हात घातला. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ कार्य सगळ्या. ते पुढं जेवत होतं, जेवता उठलंय ते आणि धावत आले. गजेंद्राने किती हाका मारल्या? एकच. म्हणजे एका हाकेत देव ओ देतोय याची 3 पुरावे, आणि ते पुराणातले. खोटं म्हणायची आमच्या बापाची बी ताकद नाही, आहे का? नाही. मग माझा प्रश्न बोलते महाराज असा आहे, जर एका हाकत देव ओ देतोय हे खरंय, तर आम्ही त्याच्या नावानं कोकालतोय. कोकालतो म्हणजे सप्त्यात ओरडत नाही, पिंडले एक वर जाते तुझं काय वरायचं सप्त्यात. सप्त्यात ओरडतं की नाही. पंढरपूरला निघालं की इतरच्या स्टँडवर बसल्यावर जे आम्ही सुरू करतोय ते भक्ती मार्गावर उतरतो. ड्रायव्हर म्हणते हळू वराडते जरा, म्हणते किती हाका मारल्यात त्याला, पण त्याचा मिस कॉल सुद्धा आल्याला नाही. धावून याचं सोड, त्यानं मिस कॉल सुद्धा केलेले नाही. असं का? एवढ्याच उत्तर देतो मी मधल्या भजनावर येते. आमचं ओरडणं घाट्याच्या वर. घाटा माहितीये का? घाटा घाटा हे नळल्यापाशी एक पार्ट आहे बघा, हात लावून बघा, काढून बघू नका, पुन्हा त्याचं बिल्डिंग होत नाही, काढशील आणि बघशील. आमचं ओरडणं घाट्याच्या वर. काय झालं? त्या बोयटे महाराजांची गावाकडे शेती आहे, तिथं विहीर आहे आणि त्या विहिरीवर 10ची मोटार बसवली आहे. दिवसा लाईट नसते, फक्त रात्री लाईट असते. पण त्या बिचाऱ्यानं मोटरसायकल घेतली, 10ची मोटर चालू केली, घरात येऊन झोपलं. सकाळी पोरग्याला म्हणलं पार्थ गाडी घे आणि किती भिजले बघू दे.
त्या पोरानं बी किक मारली, शेताकडे गेलं, परत आलं आणि म्हणला पप्पा फुटबॉल आहे पाण्याच्या वर. फुटबॉल कुठे आहे? पाण्याच्या वर आहे. 10ची लाव नाहीतर 100ची लाव, रातभर लाव नाहीतर वरीसभर लाव. फुटबॉल जवळ वर आहे तर पाणी येणं शक्य आहे. आमचं वरडणं घाट्याच्या वर, इथनं हात आम्ही मारतच नाही. तुकोबारांचं एक प्रमाण आहे, आमचं देवाला बोलवणं कसं आहे, सासूसाठी रडे सून भाव अंतरीचा भिन्न. सासू जर मिली इकडे मरत असतील की सासवा का परमनंट राहते, पण नाही मिली तर सून तिला सपवीची आहे काही करत. तर जास्त दंगा कोण करते? सूनबाई. बरोबर. लेख मारा म्हणे करून त्याला ह्याला घ्या, हेच मारला गेली त्याला. सूनबाई जास्त दंगा करते. बरोबर आहे. लेख कुठेतरी लांब असते. आता माझी लेख पंढरपुरात आहे, तिला फोन जायचा तुझी आई मिली, ती नवऱ्याला फोन करायची, ते कामावर गेलेलं असते ना, ते रडत लागते. पोरगी रडत असती घरात आलेल्या म्हणते जरा पोहे कर. पोहे का? तिला जाळायला किती वेळ लागते कुणाचं, ती जात खाल्ल्याशिवाय बाहेरच पडत नाही. कारण आमची सासू मेल्यावर मी पोहे खाऊन गेलतो, तुम्ही उपीट खाऊन गेला असतील, निदान वडापाव तरी खाल्ला, ती जात खाल्ल्याशिवाय निघतच नाही बाई. ती लेक 5-7 तास रडत येते बघा, पाणी पित नाही, चहा पित नाही. दारात त्याला एकच हाक म्हणते आहे, ती हाक तिने इथनं मारलेली असते. पण ही सून म्हणणारी सकाळपासून दंगा करत असते. आराडती काय, वराडती काय, डोकं काय बुडवून घेते, काय सुनासनी फी तिची इथे गेली. मग बोयते महाराज म्हणते कांदा लावा. मी म्हणला 80 रुपये किलो आहे, चप्पल लावून मोकळा हो. एवढी कांद्याची भजी होती. बघाय का, कांदा कुठे लावतेस? एवढा दंगा जरी ती करत असली तरी अंदर की बात कुछ और आहे. मी एवढा मुद्दा सांगून मतलब घेणार आहे. रडता रडता त्या घोळक्यातनं सुनबाई मधनच उठती. का? परड्याच्या दाराला जाऊन नाक शिकरायचं असते. रडताना नाक शिकरणं ही स्टाईल आहे. जर नाक नाही शिकरलं तर ते रडणं खरं आहे असं कोणच मानत नाही. म्हणून रडणाऱ्या माणसाच्या डाव्या बाजूला कधी बसायचं नसते. लक्षात. बटणं लावणाऱ्याच्या उजव्या बाजूला कवा बसायचं नसते आणि मुरजून वाजवणाऱ्याच्या धीमाकडे कवा बसायचं नाही. कणिक सगळी अंगावर. बरोबर आहे का? सूनबाई उठल्याबरोबर शेजारची काकू उठती. सगळ्या गल्लीतल्या बायका जमलेल्या असतात ना, त्या काही प्रेमानं आलेल्या नसतात, कवास नेत्यात, अंदाज काढायला आलेल्या असतात. सूनबाई आपल्या दारातनं पडल्या, काकू आपल्या घरातनं पडल्यात. दोघींची मिटिंग चालू होती बघा. मगाशी रडत होती ना, पडल्यात मिटिंग चालू आहे. ती म्हणते काकू मी नांदा आल्यापासून तुला माहिती, मला माहिती, तवळीनं किती छळलं मला ग, तू बघितलेस ना. मेली लय बरं झालं, यो आणि सांगलीला निव्या म्हणत होता, पण माझ्या पुढे त्याचं काय चाललं नाही. आता ह्यो कुठं जाते? ह्यो म्हणजे कोण? नवरा. काकू याला नाही भांडी घासायला लावली, बाच नाव सांगत अशी शपथ घेतली. मगाशी रडत होती. आणि खरंच सासूच्या उत्तर कार्याला नवऱ्याला भांडी घासायला काय म्हणते त्याला, अहो 10 दिवस रडून रडून माझं कंबारड गेलंय, एवढं बघून यावं हात मारता. मग ते बी म्हणते आता आई मेली, तूच माझी आई आहेस. नाही हे रडणं नकली आहे. हे देवाला हात मारणं आमचं ह्या टाईपचं आहे. आज सुद्धा देवाला बिंबीच्या देतापासून हाक मारा, देव ओ देणार. नाही ओ दिली तर वास्करचं नाव सांगत नाही तुम्हाला लक्षात घ्या. पण देवाला मनापासून हाक मारली पाहिजे, म्हणजे सर्व भावनेनं हाक मारली पाहिजे. म्हणून मनवोनी शरण पुरावे सर्व भावे देवा. मला मनवोनी शरण जाय झटक्यात म्हणायचं. सर्व भावे देवाशी. उरलेला विषय 15-20 मिनिटात गुंडळतो.
सगळा विषय संपत नाही. संप्रदायाचा पण नियम नाही, एका कीर्तनात एक विषय संपला पाहिजे. सगळेच प्रश्न मार्चला सोडवलेच पाहिजेत असं बोर्डाचा नियम आहे. थोडं ऑक्टोबरला ठेवूया आपण, नाही का? उरलेलं नेक्स्ट टाइम बघता येईल. देव अतिशय दयाळू आहे हा मुद्दा मी सांगायला हवा. देवानं आम्हाला जिवंत ठेवलंय. बोलते महाराज मॅनेजर आहे काय ते? मॅनेजर आहे असं काय? होय की, पण हँडल करून हँडल डोसक्यात घालून उतरलं. हो, ते काय मी म्हणत नाही, ते आराचं आहे माझ्या, आणि माझ्यावर प्रेम आहे त्या माणसाला. काय सांगतो, देवाची आमच्यावर कृपा आहे, त्यानं आम्हाला जिवंत ठेवलंय. वर्ण फ्यूज काढलेली नाही म्हणून आम्ही जिवंत आहे. पण नुसतं जिवंत ठेवलंय असं समजू नका. त्यानं आमच्या पोटा पाण्याची पूर्ण सोय केलेली आहे. हवा फुकट, पाणी फुकट, उजेड फुकट. उजेड फुकट आहे. जरा कुठं सप्ताह बल्बच्या लावले, MSCBचं बिल येते बघा, अमुक तारखेच्यात पैसे भरा नाही तर तुमचा विद्युत पुरवठा बंद करण्यात येईल. त्याला चालू कुठं असतो बंद करायला, कायम बंद. पण अशी कुठं नोटीस आली आहे का? सरपंच, ग्रामपंचायत, हातकणंगले यांना कळवण्यात येते की ऑगस्ट महिन्याची 16 तारीख आली तरी आपण जुलैचे सूर्यप्रकाशाचे बिल अद्याप भरलेले नाही. आजच्याच मिरजकर यांच्याकडे चेक द्या, अन्यथा उद्या 18 पासून हातकणंगल्यात सूर्य उगवणार नाही. आले का नोटीस? फुकट आहे, फुकट. हवा फुकट आहे. आणि टायरीला पाईप लावते आणि 20 रुपये कार म्हणते. हवा फुकटची आहे का? विकत आलाच का हवा? नुसती नळी लावते आणि त्याला पैसे घेते. सगळं फुकट आहे. देवानं अन्न धान्य सुद्धा फुकट दिले. शेतामध्ये धान्य कोण पिकवते? शेतकरी. हे जातात आहे काय? जर असेल तर गेल्या वर्षी जेवढं मळले तेवढं यंदा मळून जाणार. ह्याच्या हातात काही नाही. ह्याच्या हातात असतं तर स्वतः पिकवलेला ऊस स्वतः पेटवायची पाळी कधी झाली नसती. रात्री जाऊन पिटीते बघा, लवकर नेत्यात. ह्याच्या हातात काही नाही. तरी देवानं आमच्या पोटाची व्यवस्था केली. दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम. जगात कोणच उपाशी राहत नाही. राहते का? तुम्ही आषाढी वारीला आळंदी ते पंढरपूर कधी गेलाय? परवा वारी झालीच. गेलाय का? प्रत्येकाला अनुभव येतोय. दुपारी 1-1:30 वाजलेला असतोय. पोटात भुकणं कावळं मेलेलं असतात वरडून. अशा वेळी टरकाचीने आपली चुकामुक व्हावी. लय टक असतात ना हजारानं. आपला टरक कुठं आहे ते सापडू नये. खांदा बदलला काय? खांदा कधी बदलला काय? लोटकवाला तो ठेवायचा असतो, तो बदलायचा नसतो. पोटामध्ये भुकेनं गोळा उरलेला आहे. खिशात पैसे असतात पण तिथं काही मिळत नाही. भेटे अशा वेळी लातूर, उस्मानाबाद किंवा रत्नागिरी लांजा ट्रकवाला आमच्याकडे बघतोय आणि म्हणतोय जेवणार आहेस? नाही. काय बोलतोय? त्याच्यात त्याच्यात वाटी घेऊन आम्ही जेवतोय. मला इथं पाहुण्याला पाहुणा वाढत नाही. वाटतंय का? पाहुण्याला पाहुणा वाढत नाही. मला परवानगी घेऊया मग सांग. एवढा मुद्दा सांगून मी बात करणार. देवानं आमच्या पोटाची व्यवस्था केली. पाहुण्याला पाहुणा वाढत नाही. मगाशी बोलते महाराजाकडे आलो मी. घर चांगले बांधले होते ना. मी म्हणलं महाराज 8 दिवस राहू का? राखी म्हणला मागाचं बेल्ट करते आमची बायको, तिला मदत कर. ती 100 मिळते, तू 100 मिळ. ती 500 बिल देते. मग ते भरपूर आहे, तुला अनेक मशीन आणून देतो.
फिरवून आपल्याला 100 रुपये मिळू. फुकट कोण वाढत नाही जेवाला. वाटते का? खरं आहे का खोटं आहे सांगा? माणूस माणसाला मदत करत नाही. आमच्या घरात कोण बी आलं हे काल्पनिक आहे, असं घडत नाही. आम्ही लोकांच्यात खातोय म्हणजे लोकांना आली की आमच्यात घालतात सगळी, नाश्ता असेल नाश्ता, जेवण असेल ते सगळं करतो, पण कल्पना म्हणून सांगतो. माणूस पायरी चढून वर यायच्या आत आमची सुनबाई चहा तयार करते. येऊन बसला की चहा पुढे ठेवायचा. का? जेवतो म्हणला तर चहा पुढे ठेवा आणि म्हणायचं पुढच्या खेपी जेवल्याशिवाय जायचं कशाला येते ते घराला येते का? ही गोष्ट सांगितलं आमची सुनबाई म्हणजे आपण यात जरा दुरुस्ती करा. तिने मला काय सांगितलं, असं इतर कंदीकडली 10-12 संत मंडळी आमच्या घरला आली. मी सुनबाईला म्हणलं लांबून माणसं आल्यात, त्यांच्या जेवणा खाण्याची चौकशी करतात. ती बाहेर आली, सगळ्यांच्या पाया पडली. काय म्हणली, महाराज येताना इचलकरंजीतनं जेवून आलायसा का जाऊन जेवणार आहेसा? ते मातीला बी येणार नाही पुन्हा, येईल का सांगा? येताना जेवून आलाय. अजून मगाशी मला तेच म्हणला, येताना जेवून आलायचा का उद्या जाऊन जेवणार राहायचा. पण मी जेवल्याशिवाय जाणारच नाही तुमच्या घरात. म्हणजे देवानं आमच्या पोटाची व्यवस्था केली, आजच केलेली नाही. फ्रॉम व्हेरी बिगिनिंग, सुरुवातीपासून देवानं आमच्या पोटाची काळजी घेतली. कळते ना मुद्दा? सुरुवातीपासून म्हणजे कधी आम्ही लहान होतो. लहान म्हणजे केवढं होतो? अजून उपजलो नव्हतो त्यावेळी आम्ही कुठं होतो? आईच्या पोटात. तुम्ही बी असशील की, कोणा आबाळत न पडले, सगळे आपण आईच्या पोटात. मी काय बोलतोय एवढा मुद्दा सिरियसली आहे का? ज्या दिवशी आम्ही आईच्या पोटात राहायला आलो, उपजल्याच्या मागं 9 महिने 9 दिवस कॅल्क्युलेशन करा, ती तारीख मिळते, त्याला राहिलं असा बी एक शब्द आहे. बरोबर? त्या दिवशी देवानं रजिस्टर मध्ये आमचं नाव नोंद केले. आधार कार्ड काढले, पॅन कार्ड काढले, रेशन कार्ड काढले आणि लिव्हिंग सर्टिफिकेट त्या दिवशी तयार केले. लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे काय? शाळा सोडल्याचा दाखला. लिव्हिंग सर्टिफिकेट त्याला म्हणतात. देवानं त्या दिवशी ठरवलंय, हे आज पहिला दिवस आहे, आईच्या पोटात आले, याला किती तारखेला कुठं आणि कसं उचलायचं हे देवानं त्या दिवशी ठरवलंय. कसं? आज मेडिकल सायन्स पुढे गेलं बघा, वैद्यकशास्त्र. एखाद्या माऊलीला आम्ही दवाखान्यात घेऊन सोनोग्राफी केली, ते डॉक्टर सांगते आम्हाला अमुक तारखेला अमुक वाजून अमुक मिनिटांनी मुलगा होईल का मुलगी, आणि 100% बरोबर येते की नाही सांगा? जन्माची वेळ सांगता येते, पण मरणाची वेळ सांगणारा डॉक्टर अजून जन्माला आल्याला नाही. आम्ही म्हणलं डॉक्टर साहेब काय टेस्ट घ्या ते घ्या, एक्सरे काढा, काय करायचं ते करा, मी किती तारखेला मरणार एवढं सांगा. डॉक्टर म्हणतो का तू केव्हा मरणारी जर मला कळलं असतं मीच कशाला मिळलो असतो तेव्हा. पण ते डॉक्टर मी म्हणते तू केव्हा म्हणणार माहित नाही, पण जवळ तू जितायस तोवर तुझा खिसा कसा मोकळा करायचा एवढं मला ट्रेनिंग आहे म्हणते. बरोबर ना? म्हणून आपण पेशंट डॉक्टरकडे नेला मिरजला. डॉक्टर काय म्हणते, कोम्यातला पेशंट असला तर काळजी करू नका, त्याला ऍडमिट करा. महिन्याभरात त्याला जयसिंगपूर खोतवाडी मार्गे इचलकरंजीपर्यंत नाही चालत लावून दिलं, दवाखान्याला कुलून तेवढं कॉन्फिडन्स आहे. चालत कशाबद्दल? त्याच्याकडं वडापला सुद्धा पैसे ठेवत नाही, सगळाच मोकळा कुलून. देवानं असा विचार केला, हा जीव आज आईच्या पोटात निर्माण झालाय, हळूहळू तो डेव्हलप होईल, योग्य दिवस वाजल्यानंतर बाहेर येईल आणि बाहेर आल्यावर आक्रोश करल, रडल. कशामुळं? भूकन
बायकोनं वाढायला अर्धा तास वेळ झाला तर ताट फेकते ती बायकोच्या अंगावर, आहे की नाही. 9 महिने 9 दिवस आज खाण्याची सोय नाही, हॉटेल नाही, कॅन्टीन नाही, डाळबा नाही, वडापाव सुद्धा नाही. विचार आपल्या आईला, बरोबर आहे का. आक्रोश केल्याबरोबर देवाकडे आमचा कॉन्टॅक्ट नंबर होता. त्यानं फोन केला, म्हणला बाळा हे लेकरू जन्माला आले, ते भुकून आरडायला लागले, त्याचं पोट भरायची व्यवस्था कर मग जगल. आम्ही त्या बाळापाशी गेलो आणि म्हटलं बाळा हात कणंगल्यास नाही, येताना गरम कट वडा पार्सल आणलाय, 2 चमचे कट तुला घालतो, जगल का मरल. जो म्हणला मूर्खा, त्या उपरलेल्या पोराला कट घातलास तर मरल, ते मरल का नाही, त्याला काही खाता येत नाही. हळूहळू खाईल, भात खाईल, भाकरी खाईल, चपाती खाईल, भजी खाईल, बँक खाईल, ग्रामपंचायत खाईल, सोसायटी खाईल, गावाची खाईल, पण आता त्याला दूध घाल. आम्ही डेअरीतलं दूध आणून पाजलं. जगातल्या कुठल्या बी आईला विचारा, उपजलेल्या पोराला डेअरीतलं दूध पाजलं तर ते पोर जगत नाही. लक्षात ठेवा. जेव्हा म्हणला मूर्ख त्याला आईचं दूध पाजलं, आणि जेव्हा त्याला आईचं दूध मिळालं तेव्हा ते जगलं बघ. आणि आश्चर्य आहे, आम्ही इकडं उपजलो आणि इकडं आईला दूध आला असं झालेलं नाही. जसे जसे आम्ही आईच्या पोटात वाढत होतो डे बाय डे, 4थ्या 5व्या महिन्यापासून आईच्या स्तनामध्ये दूध निर्माण करण्याची प्रक्रिया देवानं आधीच चालू केली. ती केव्हा पूर्ण झाली, आम्ही उपजल्या. नाहीतर ऊस तुटून पडलाय आणि चेन जोडायची आहे, कारखाना चालू आहे, ऊस तुटायच्या आधी जोड. आम्ही उपजल्यावर वर्षानं आईला दूध आलं असतं. आईने का तुला स्टाम्प लिहून दिलाय, उपजल्याबरोबर पाजी असं लिहून दिले का, तर आमच्या किती पुण्यतिथ्या झाल्या असत्या. लक्षात, देवानं आमच्यासाठी आईला दूध दिलं. कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, कोणी केली बाळा कोणी केली बाळा केली बाळा, हे ध्रुपद आहे. जगात कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, मानवी श्रीपती सगळे दोन्ही. म्हणून मानवनी माझी बी बॅटरी डाऊन व्हायला लागली. हो, वेळ थांबायला पाहिजे ना. मनवनी शरण जावे सर्वभावे देवाशी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा, तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. आपणा समोर जे बोललो ते सगळं सद्गुरूंच आहे. लक्षात, त्यातल्या चुका तेवढ्या माझ्या आहेत, त्याबद्दल क्षमा करा. अपराध महाराज तुम्ही सिद्ध